टोस्ट केलेले सँडविच आहेत, बघू शकतो सगळीकडनं एकदम असे मस्त. तर आज आपण बनवतोय सँडविच. तर मी इथे आता ब्रेड घेतलेला आहे आणि आता आपण ह्याला जी आपण सँडविचसाठी चटणी करून घेतलेली आहे पुदिन्याची, ही मी पुदिन्याची चटणी केली आहे. त्यात मी पुदिना, कोथिंबीर, थोडी लसूण, मिरची तिखटनुसार तुम्हाला जसं स्पायसी पाहिजे तसं, आणि एक चमचा मीठ आणि चाट मसाला टाकलेला आहे. आणि मग मी थोडंसं ह्याच्यात चणा डाळ टाकलेली आहे, किंवा तुम्ही चणाही टाकू शकता, कारण की ते मग असं थिक कन्सिस्टन्सी होते त्याची, म्हणून आपल्याला इथे टाकायचं आहे. आणि ही आपली रेडी आहे सँडविचची चटणी. तर आपण इथे आता ब्रेडला चटणी लावून घेऊया. मी इथे डायरेक्ट चटणी अप्लाय करते, तुम्ही पहिला बटर लावून मग चटणी लावू शकता. बघू शकता आपण अशी चटणी पूर्ण सगळीकडे लावून घ्यायची आहे. आणि मी थोडंसं त्याच्यामध्ये हे सुद्धा टाकलेलं आहे, कैरी थोडीशी कापून टाकलेली आहे, थोडा आंबटपणा यायला. तुमच्याकडे आंबटपणासाठी काय नसेल तर मग तुम्ही लिंबू थोडासा पिळू शकता. आता इथे चटणी लावून घेतलेली आहे आणि मी आधीच इथे वेजीज आणि उकडलेला बटाटा घेतलेला आहे. मी हे 3 कापून घेतलेले, तुम्ही पाहिजे तर शिमला मिरची सुद्धा ॲड करू शकता. मी फक्त काकडी, कांदा आणि टमॅटो घेतले आणि बॉईल पोटॅटो आहे हा, तो घेतलेला आहे. आणि आपण आता हे सगळं सँडविचवर प्लेस करणार आहोत. चला, सगळ्यात आधी इथे मी उकडलेला बटाटा लावून घेते. तुम्ही पाहिजे तर ती सँडविचची जी भाजी असते तीही करू शकता. मला ती जमत नाही जास्त चांगली, म्हणून मी ती स्किप केली आहे आणि इथे फक्त बटाटा उकडून टाकते. इथे आपलं बटाटा झालेलं आहे, तर आपण त्याच्यावरती हे मी चाट मसाला आणि मीठ थोडं मिक्स करून एका ह्या बॉटलमध्ये घेतलेलं आहे, जे आपण सॉल्ट स्प्रिंकल करतो. त्यानंतर आपण इथे टमॅटो लावून घेणार आहोत. याच्यानंतर मी आता इथे कांदा लावून घेते. आणि आपण इथे लास्टला आपण आता कुकुंबर ॲड करतो, काकडी आपली ॲड करतोय. आपण इथे लास्टला आपलं काकडी ॲड करतोय. त्यानंतर आपण हे जे सॉल्ट परत बनवलेलं आहे ते टाकायचं आहे त्याच्यावर, आणि आपल्याला ब्रेडला कव्हर करून घ्यायचं आहे. आणि मी आता इथे टोस्ट करून घेणार आहे, तुम्ही पाहिजे तर असंच कापू शकता. मी आता इथे टोस्ट करून दाखवते. हे सँडविच टोस्टर आहे, तर मी याच्याने टोस्ट करणार आहे. पाहिजे तर तुम्ही तव्यावर सुद्धा टोस्ट करू शकता, जर तुमच्याकडे हे नसेल तर. तर आपला सँडविच इथे टोस्ट झालेला आहे. दुसऱ्या साईडून सुद्धा दाखवते. जास्त मी एकदम शेकवलेलं नाही, थोडं थोडंच शेकवलं आहे. तर आता आपण ह्याला कट करू. टोस्ट केलेले सँडविच आहेत, बघू शकतो सगळीकडनं एकदम अशी मस्त. तर आता आपण आपलं सँडविच कट करून घेऊया. सो इथे आपण कट केलेलं आहे.
हे बघा असं छान वाटतंय. तुम्ही चीज पण टाकू शकता, मी इथे आता चीज नाही टाकलंय. वाव, खूप छान वाटतं.